मंडळी, आज मी बनवलेले आहेत गव्हाच्या पिठाचे लाडू. तर चला पटकन रेसिपी सांगते. कढईमध्ये तूप टाकून घेतलं, त्याच्यामध्ये मी 1 वाटी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे. तुपामध्ये व्यवस्थित असं लालसर रंगावर भाजून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये बघा मी सेंद्रिय गूळ टाकलेला आहे. आता हा जो गूळ आहे ना एकदम काळा आहे आणि लगेच कट पण होतो, म्हणजे बारीक पण होतो आणि तो वितळला सुद्धा जातो. तर इथं 1 वाटी मी गूळ टाकलेला आहे. व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला याचा पाक वगैरे करायचा नाही आहे. गूळ वितळेपर्यंत वाट बघायची. याच्यामध्ये मी थोडीशी खसखस टाकलेली आहे आणि थोडंसं वेलची पावडर टाकलेली आहे. आता तुम्हाला याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकायचे असतील तर तुम्ही इथं जरूर वापरू शकता. आता हे चांगलं असं वितळवून घेते, म्हणजे आपले लाडू व्यवस्थित असे बनतील. तर इथं बघू शकता आता याच्यामधला जो काही गूळ आहे ना तो व्यवस्थित असा मिक्स झालेला आहे. आता बघू शकता याचे मस्त इथं असे मी लाडू बनवून घेतले. तर छान गोल गरगरीत असे हे गव्हाच्या पिठाचे पौष्टिक असे लाडू तयार झालेले आहेत. लहान मुलांच्या टिफिनमध्ये देण्यासाठी अगदी उत्तम अशी ही रेसिपी आहे. नक्की ट्राय करा आणि हे लाडू तुम्हाला कसे वाटले ते जरूर कळवा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.